बाप रे! 14 गुन्हे, 30 मोटरसायकल, एक ट्रॅक्टर आणि 5 आरोपी. पवारवाडी पोलिसांनी केले मोठ्या गुन्ह्याची उकल. पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहजाद सय्यद इक्बाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसूफ शेख अयूब राहणार गुलशेर नगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संवादगाव फाटा परिसरात सापळा रचून गुन्हेगार नामे शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसूफ शेख अयूब दोन्ही राहणार मालेगाव यांना ताब्यात घेतले. यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसूफ शेख अयूब यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शेख नाझीब अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण राहणार सवदगाव तालुका मालेगाव व देवीदास नानाजी वाघ राहणार सवदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण 30 मोटरसायकल व एक ट्रॅक्टरची चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी चोरीच्या 30 मोटरसायकल किंमत 18 लाख व 3 लाख रुपये, ट्रॅक्टर असा एकूण 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशनसह किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कडवण, चांदवड, पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक शहर, धरणगाव पोलीस स्टेशन, जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाडे, पोलीस हवालदार संतोष सांगडे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे. माननीय एसपी साहेब, ॲडिशनल एसपी साहेब आणि आमचे एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते 30 मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे. ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर हे करत असताना 5 आरोपी आपण अटक केलेत. ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे, रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत, अमोल शिंदे आहेत, वाघ आहेत. या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं. मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यातले 12 जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे, जसं की निफाड आहे, कळवण आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे, कॅम्प पोलीस स्टेशन आहे, नाशिक शहरमधलं पंचवटी पोलीस स्टेशन आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झालेत. कालपर्यंत आम्हाला 11 गुन्हे ओपन झाले होते. आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला. ते 12 गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत. आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चेसिस नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत, त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाही आहे. पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत. त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ. किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर 30 पैकी 12 झाले तर 18 राहिलेले आहेत, तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात. तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात. आरोपी कुठल्या वयोगटातील आणि कुठल्या? हां, आरोपी शहजाद सय्यद इक्बाल, शेख युसूफ शेख अयूब, शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण, देवीदास नानाजी वाघ. म्हणजे जे 3 आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि 2 जे आहेत हे संवदगाव हे जवळच्याच गावातले आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव.